नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण 3.5 मुहूर्त म्हणजे काय? त्यामध्ये अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे? आणि अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हिंदू धर्मात काही दिवस अत्यंत शुभ मानले जातात. जेव्हा कोणतेही शुभ कार्य, तिथी, पंचांग न पाहता करता येते, अशाच अत्यंत शुभ आणि प्रभावी दिवसांना आपण 3.5 मुहूर्त असे म्हणतो. हे 3.5 मुहूर्त नेमके कोणते आणि त्यामधून अक्षय तृतीयेचे विशेष काय महत्त्व आहे, याची माहिती आपण घेऊया. सर्वप्रथम 3.5 मुहूर्त कोणते आहेत ते पाहूया. गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा, अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया, विजयादशमी अश्विन शुद्ध दशमी, बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे अर्धे मुहूर्त मानले जाते. यात अक्षय तृतीयेचे विशेष काय महत्त्व आहे हे आपण पाहूया. अक्षय म्हणजे नाश न होणारे. या दिवशी केलेले पुण्य, दान, खरेदी, शुभ कार्य यांचे फळ कधीही संपत नाही, असे शास्त्र सांगते. या दिवशी सोनं, चांदी, घर, वाहन विकत घेणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा दिवशी केलेली पूजा, दान आणि भक्ती अक्षय फळ देतात. अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी याची माहिती घेऊयात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. फळं, नैवेद्य अर्पण करावे. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा जलदान करावे. 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा असा दिवस आहे जो केवळ शुभच नाही तर सदैव फळ देणारा दिवस मानला जातो. चला तर मग यंदाची अक्षय तृतीया शुभ विचारांनी आणि भक्तीने साजरी करूया. धन्यवाद.